16 एप्रिल. व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात. नोकरी पाहिजे असेल तर ती देणारा जिथे असतो तिथे आपण जातो. त्याप्रमाणे भगवंताची भेट घ्यायची असेल तर जिथे संत राहतात तिथं आपण जावं. परमेश्वराचे स्वरूप ओळखण्यासाठी संताकडे जाणे जरूर आहे. संतांचं अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे. संताजवळ निर्विषय चित्त असतं. रात्री सर्वजण झोपल्यावर शिपाई जसे गस्त घालतात तसे साधुसंत आमच्या गैरसावधतेत जागृत असतात. आपण झोपी गेलो असता ते आपली वृत्ती तपासतात. एका बाईला मूल झालं, पण त्याला आकडी येऊ लागली. तो पाळण्यात उगीच निश्चित पडून असायचा. ते मूल बरोबर वाढेना, चांगलं हसेना, खेळेना. मुलाची ती अवस्था पाहून आईला बरं वाटत नव्हतं. अगदी तसंच संतांना वाटतं. शिष्य केला खरा, पण साधनात तर त्याची प्रगती नाही. संताला वाईट वाटतं. शिष्याची प्रगती व्हावी जर होत असेल तर संत स्वतःच्या प्रेमापोटी शिष्याला सजवील, त्याचे कौतुक करील. संतांना फारसं कधी कोणी चांगलं म्हणत नाही. त्यांनी एकाचं कल्याण केलं तर माणसाचे 10 नातेवाईक त्याला नावे ठेवतात. संतांना ओळखण्याकरता जे गुण सांगितले आहेत त्यांची परीक्षा करण्याकरता सांगितलेले नसून त्यांच्या दृष्टीने उपयोगी होत नाही. त्या गुणांचे आपण आचरण करावं म्हणून सांगितले. संताजवळ राहणाऱ्या लोकांना 3 तोटे आणि 3 फायदे. त्यापैकी तोटे असे की 1 वेदांत बोलायला तेवढा उत्तम, 2 संताजवळ राहिल्याने उगीच मान मिळतो, आणि 3 ते म्हणजे संत सर्व पाहून घेतील या खोट्या भावनेने हा वाटेल तसे वागतो. आता फायदे बघा. पहिला म्हणजे तो खऱ्या भावनेने संताजवळ राहील. तो तेवढ्यानेच काही साधन न करता सुद्धा याचा परमार्थ साधेल. दुसरा, त्याला मान मिळेल, पण तो स्वतः मानाच्या अपेक्षेपेक्षा पलीकडे आहे. तिसरा, वेदांत त्याला बोलायला आला नाही तरी त्याच्या आचरणात येईल, म्हणून संताजवळ राहण्याने ते सांगतील तसं वागावं. मानाची अपेक्षा करू नये. फारसा वेदांत बोलू नये. तोंडापर्यंत आले तरी दाबून टाकावं. संतांची आज्ञा प्रमाण मानावी. ही प्रचिती येण्याचं साधन आहे. व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात हे ओळखून आपण त्यांची संगत करावी. तेल आणि वात एकत्र आल्यावर दिवा लावायला जसा वेळ लागत नाही, त्याप्रमाणे आपली भूमिका तयार असल्यावर सत्संगतीचा परिणाम व्हायला वेळ लागत नाही. संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय